आज कराड तालुक्यातील महत्त्वाचं मैदान म्हणजे महाराष्ट्र केसरी कोळे मैदान पार पडलं आणि त्यात सुंदररित्या गाडी पळाली ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि पंढरी शेठ फडके यांचा सर्जा दादा शेठ. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन असेल. आज महाराष्ट्र केसरीचा गुलाल, एक नंबरचा गुलाल आपल्याला लागलेला आहे. काय आजचा आनंद आहे? धन्यवाद सगळ्यांचं. प्रथम आपण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार हे विमान दुर्घटनेमध्ये एक्सपायर झाल्यामुळं थोडंसं आम्ही त्यांच्याबद्दल आदरांजली वाहतोय. एका मिनिटाची. मित्रांनो, अजितदादांना पहिल्यांदा श्रद्धांजली शेठने वाहिली आहे, पण बघू शकता. कारण आपल्या चिक्यावर पण त्यांनी श्रद्धांजली वाहिली. थोडक्यात आज चिक्याला त्यांनी म्हणजे अजितदादाला ती श्रद्धांजली वाहिली आहे. शेठ आता दादांशी होतं हे आपण आल्याला भेटल्यावर पण पाहिलं आणि आज खऱ्या अर्थानं चिक्याने त्यांना तुमच्यातर्फे एक श्रद्धांजली पोहोचवली आहे. एकच सांगायचं आहे, आमचे लाडके दादा, दादांच्या आठवणी सांगेल तर दादांचं, माझा बंगला, दादांचं घर जे साधारणपणे आमचं एकत्र 1 किलोमीटरच्या आसपास आहे. मी स्वतः त्यांच्या कॅम्पसमध्येच राहतो. असा उपमुख्यमंत्री आणि असा नेता होणं सोपं नाही. जो माणूस सकाळी 5 वाजता उठून आम्ही त्यांचं दिनक्रम सकाळचा बघतो शनिवार रविवारचा, तर ते स्वतः विपीच्या कॅम्पसमध्ये जाऊन पूर्ण जे आमच्या भागातले म्हणजे बारामतीतले किंवा पुण्यातले जे लोक येतात त्याला दादा खूप वेळ देत होते. दुर्दैवी त्यांचं निधन झालं. आमच्या मनाला खूप मोठा धक्का बसलेला आहे. बरोबर, 100%. त्यामुळे दादांचा आज माझ्या बैलांनी नंबर केला, त्यांना मी हा नंबर समर्पित करतो. कोळे माड केसरीचं माडातलं आपलं टॉपचं मैदान आहे. शेट, आता हे मानाचं कोळ्याचं हिंद केसरीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे. आज दादा सरकार यांचं सर्जाने आपला चिक्या गाडी पळाली. कसं नियोजन केलं होतं? आजचं नियोजन तसं बोलायला गेलं तर राहुल गोरे हे नियोजन पहिलं केलं. मला 14चं मैदान झालं तर सांगितलं होतं शेट पळायचं आपल्याला, काय असलं तर तुम्हाला बैल मला 1 तारखेला द्यावा लागतोय. त्यानंतर मी अटील ड्रायव्हर अमरला विचारलं, आमच्या टीमला, अक्षयला वगैरे सगळ्यांना. ते म्हणले चला म्हणले पळू आपण म्हणले, त्यांच्या भागातलं मैदान आहे. तर आज साध्य करून दाखवलं बैलांनी सुद्धा बरं का. आज थोडं सीमेला का असं कशी झाली. तसंच विवेक शेठ बोडके यांचं पण अभिनंदन, कारण त्यांनी आमची गाडी पळवून दिली. कारण जर एक बैल असता तर थोडंसं वेगळं घडलं असतं. शेठ, नंदी आपला पहिल्यांदा आजारी नंतर कमबॅक करणं म्हणजे नागटांच्या मैदानात 1 नंबर केला आणि परत आज एक महाराष्ट्र केसरी मैदान म्हणजे तो कुठेतरी थांबला नव्हता. फक्त आजार काळात एक कठीण प्रसंग झाला तो, पण त्याने सिद्ध करून दाखवलं की मी पळतोय, माझ्या टीमसाठी पळतोय. 100% बरं का. बैलाची मेहनत पोरांनी खूप मोठी घेतलेली आहे बरं का. ते शब्दात वर्णन करता येत ना आपल्याला. त्याचा चिकी हा बैल मला माहित आहे साधारणपणे त्याचे आज तो आपल्या भागामध्ये 1.5 वर्षापासून पळतोय. त्याचे कमीत कमी गुलाल असतील साधारणपणे त्याचे 68 ते 69 त्याचे गुलाल आहेत बैलाचे. त्यातले आजचे हे मला वाटते माझ्याकडे आल्यापासून त्याचा 1 नंबर हा 27वा 1 नंबर आहे. जसा बैल आजारीत होता, आम्ही एक बैलाला साधारणपणे 31 दिवसाचा ते 32 दिवसाचा गॅप दिलता पूर्ण. त्याच्यामध्ये बैल आमचा हा कंटिन्यू 10 किलोमीटर बैल दिसाड बैल चालवायची लोक आमची पुरं. त्यात बैलाचं साधारणपणे छेतीची भरली होती, मोकळी झाली आणि बैलाने आम्हाला चांगल्या प्रकारचा फीडबॅक दिला. कारण पहिल्याच मैदानात आम्ही नागठाणच्या मराठी केसरीच्या मैदानाला 1 नंबर केला. त्यानंतर 2 नंबर झाला पाठीमागचा आमच्या एका मैदानाला आणि आज बैलाने नंतर आम्हाला 1 नंबर करून दिला. आज शिकायला सांगाल तेवढं थोडंच आहे. कारण का मराठामध्ये अनेक नंदी बघितले मी कुठल्या नंदीला नावं ठेवत नाही, पण चिक्या असा बैल आहे की सुट्टी करताना एवढा शांत राहतो की एकाच माणसाने सोडायचा बैल. आणि दोन्ही साईडनं तिन्ही आज आम्ही डावीनं अक्षरशः बरं का दोन्ही मैदानात तो डावीनं पळाला. बैल हा उजवीचा होता आमचा आणि आज ही बैल आमचा आम्ही डावीनंच 1 नंबर केला आमचा. खरा बैलाचा स्पीड आमच्या उजवीचा आहे तुम्हाला सांगतो. पण हा तिन्ही फेर एका मांडीवर कुठल्या साईडने काढू शकतो. म्हणजे एक चांगल्या बैलाची लक्षणं असतात ना, म्हणजे लॉंग टर्म पळणारा बैल आमचा चिक्या बैल आहे. शेट, आता संघर्षाचा जरी काळ असला तरी अमरदादा आहेत, अटील ड्रायव्हर आहेत, संपूर्ण टीम आहे, भरपूर कष्ट घेतात चिक्यासाठी, भरपूर काय करतात. आणि तुम्ही देखील प्रत्येक वेळेस सांगत असतात की मी फक्त त्यांच्यासाठी एक आधारस्तंभ आहे, बाकी सगळं काय करायचं काम ते अटील ड्रायव्हर असतील, अमरदादा असतील, सगळे करत असतात. काय सांगाल? 100% ही जी माझी टीम आहे. आज ड्रायव्हरचा साधारण ड्रायव्हर हा मला झोपत नाहीये. हा आज 10 किलोमीटर येतोय. आमचा अक्षय म्हणजे माझा म्याव नमस्कार, तो बैलाला 20 किलोमीटरवरून शेळीचं दूध आणतो. तो त्याचा आज व्यवसाय सोडून तो डेली येतो तिथं. आणि आमचा आबी ही जी बाकीची टीम आहे ना गावातली पूर्ण
खूप त्यांचं प्रेम आहे. त्यानंतर त्यांचे ड्रायव्हरांचे बंधू चेअरमन त्यांचंही बरं का खूप मोलाचा वाटा आहे ह्याच्यामध्ये बैलगाड्यात. त्यानंतर त्यांच्या दोघांचे मिसेस त्यांचं आज त्या दोन्ही बरं का माझ्या बहिणी आज त्या बैलासाठी एवढं जपतात ना. ड्रायव्हर गाडी हारा गेलं तर ते स्वतः सोडतात, पोरांना घेऊन फोन करणार. हे एवढं खरंच जुळत नाही आहे. मी खूप बैल बघितली बरं का. बैल 3 महिने 4 महिने 6 महिने पळतात, त्यांना ऑटोमॅटिक बैल कमी येतात. पण बैल हा चिक्या आजारातनं उठून त्याने दाखवून दिलं, आमच्या कष्टाचं फळ त्यांनी दिलं. हे हा नंदी 100% मला असं जाणवतंय बरं का. आपला देव बकासूर मथुर हे टॉपची नंदी आता पळतात बरं का. एवढं नाव 100% तो माझा बैल करतोय आणि करत राहील. आणि लॉंग टर्मचा बैल आहे, कारण का मला माहित आहे खिल्लारतीचा बैल हा 5 वर्षे पळणारा बैल आहे. बरोबर. पळणं एवढं संयम आहे. हे काय आता बैल आपण बघतो खूप पळतात, हा संयम आहे. बैल कायच्या शब्दात ऑटोमॅटिक मोर येऊन थांबणार बैल. त्याला एवढं शहाणपण आहे, तास न सोडणे बाबा. जेवढं पळायचं तेवढंच पळायचं. आज गाडी आमची 9व्या सीमित होती, त्यानंतर लगेच अर्धा तासामध्ये फायनल सुटला. बरोबर आहे. आज एवढ्या मोठ्या मैदानाला नंबर करणं म्हणजे खरंच बरं का. त्याने आम्हाला सगळ्यांना बरं का आणि विशेष करून अजितदादांना आपल्या बरं का त्याला आदरांजली दिलेली आहे चिकेने आमच्या. नक्कीच शेठ, आज खऱ्या अर्थानं तुमचे एक निकटवर्तीयच अजितदादा होते. तुम्ही वारंवार बोलला, पण ही अजितदादांना श्रद्धांजली चिक्याने दिली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीमसाठी, पण नक्कीच चिक्या खूप सारं तुमचं नाव करतोय. जसं तुम्ही म्हणला बकासूर करतोय, मथुर करतोय, तसं कुठंतरी त्यांना माझं पण नाव केलं आहे, आमच्या टीमचं पण नाव केलं आहे. आणि ह्याच तुम्हाला शुभेच्छा असतील की चिक्या अजूनही तसाच पळेल, कंटिन्यू पळेल आणि नक्कीच नंबरात तुम्हाला ठेवेल, हीच तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद शेठ. धन्यवाद.